जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसानंतर डोंबिवलीमध्ये सभेसाठी आलेलो आहे. येताना विचार करत होतो की आज 23 फेब्रुवारी 23 जानेवारीला आपण मुंबईमध्ये सर्वांनी शिवबंधन आपल्या हातामध्ये बांधलं आणि मध्ये मध्ये मग पुष्कळ काहीतरी बातम्या येतात. वीण सैल झाली, धागा उसवला. म्हटलं एकदा बघू तर या किती वीण घट्ट आहे. हे बघा किती घट्ट आहे इकडे. ज्यांना ज्यांना पोटामध्ये गोळा उठलेला आहे की हे शिवबंधन कसं काही ढिलं करता येईल. ढिलं तर होणारच नाही, पण ते दिवसागणिक अधिक मजबूत होत चाललेलं आहे. आज हा जो काही जनसागर उसळलेला आहे तो बघितल्यानंतर मला खात्री पटलेली आहे की कदाचित एखाद्या वेळेला असं होतं की जनतेने निवडून दिलेला गद्दार होतो, पण जे निवडून देतात ते विचाराशी ठाम एकनिष्ठच राहतात आणि असे एकनिष्ठ वाघ माझ्या समोर सगळे जमलेले आहेत. गोपीनाथजी, रामदासजी, तुम्ही उल्लेख केलात. मध्ये एकनाथ तुमचं मी भाषण वाचलं की गद्दाराला गाडायला पाहिजे. आता गद्दार म्हणजे कुठे कुठे गद्दार शोधणार आपण. आपल्यामध्ये जे अडगळीमध्ये पडलेले आहेत, ज्यांची काही किंमत नाही, असे कोणतरी चढ्या भावाने घेतो, विकत घेऊ द्या. पण ज्या पक्षामध्ये गेलेत, राष्ट्रवादी पक्षात गेलेत, गोपीनाथजी हा पक्षच मुळामध्ये गद्दारीचा म्हणजे गद्दार पार्टी आहे. गद्दार बघा ना, शरद पवार गद्दार, छगन भुजबळ. म्हणजे या ठाणे जिल्ह्यामध्ये या दोन्ही ठिकाणी आपल्याला गाडायचंय ते आपल्यातून पलीकडे गेलेल्या गद्दारांना गाडायचंय. आणि मुळामध्ये ज्यांचा नेता गद्दार, अलीकडेच एका काँग्रेसच्या मंत्र्यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की शरद पवारांनी सोनिया गांधींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेलं आहे. काँग्रेसच्या मंत्र्याचं उल्लेख त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. असे पाठीत खंजीर खुपसणारे जर का नेते असतील तर त्यांची बाकीची राजकीय अवलाद कशी असणार. ती तर गद्दारच असणार. पण आज संपूर्ण येताना मी बघितलेले सगळे भगवे त्यांच्याबरोबर पिवळा आहे, निळा आहे, डौलाने फडकत आहेत. आणि महायुती, त्यांना पांडव म्हणा, पंचमहाभूत म्हणा, पण एका गोष्टीचा मी मुद्दामून खुलासा करतो, नाही तर उद्या पुन्हा येईल की 5 जणातले 4च जण आले, एक गळाला. राजू शेट्टी गळाले तर गळाले नाही, तो तसा कोणाच्याही गळाला लागणार नाही, अजिबात लागणार नाही. राजू शेट्टीने मला सकाळी फोन करून सांगितले की उद्धवजी जरा आज मतदारसंघामध्ये मी फिरतोय, तर आज मी न आलो तर चालेल का, मला आपली परवानगी आहे का. म्हटलं राजूजी आता दिवस थोडे आहेत आणि एकतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे रात्र थोडी आणि सोंग फार आहेत. काही हरकत नाही, आज तुम्ही तुमच्या मतदारसंघात काम करा, आम्ही मजबूत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उचलायला आम्ही 4 मजबूत आहोत. तुम्ही तिकडे काम करा. आणि म्हणून ते आलेले नाही. त्यानंतर पुन्हा उद्या ती चौकट की राजू शेट्टी गैरहजर. बाकी एकूण कारभाराचा आढावा या सगळ्या लोकांनी घेतलेला आहे. विशेषतः मी डोंबिवलीत येताना मला गेल्या 8-15 दिवसातली बातमी लक्षामध्ये आहे अजूनही. मध्यंतरी जो काही पाऊस पडला त्याच्या डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडला. म्हणजे कसा कारभार चाललाय काँग्रेसचा. यांच्या राज्यामध्ये पाऊस सुद्धा हिरवा पडतो. जर का हिरवा पाऊस काँग्रेसच्या राज्यात पडणार असेल तर मग तुमच्यावरती छत्र धरण्यासाठी, आमचं भगवत छत्र धरण्यासाठी म्हणून ही महायुती पुढे आलेली आहे. हा हिरवा पाऊस वेळेमध्ये जर का रोखला नाही तर आज डबकं साचलं होतं, उद्या महापूर आल्याशिवाय राहणार नाही. आणि हा हिरवा पाऊस तर आम्ही कधी पडू देणारच नाही. आहे तो प्रदूषणामुळे पडलेला आहे. जे प्रदूषण इथल्या लोकांना भोगायला लागतं आहे. महापौर ताई, आपण आपल्या भाषणामध्ये संपूर्ण विकास कामाचा आढावा घेतला असेल. रस्त्याची कामं कशी चाललेत, पाण्याची योजना आपण कशी अंमलात आणतो आहोत, मी स्वतः जाऊन बघून आलेलो आहे. मोहिले असेल, आणखीन काही असेल, जी वचनं आम्ही तुम्हाला दिलेली आहेत ती वचनं आम्ही पार पाडणार म्हणजे पाडणारच. तिकडे कुठेही गलथानपणा, दिरंगाई, हयगाई आम्ही करणार नाही, अजिबात करणार नाही. पण जे काही प्रश्न महापालिकेच्या आवाक्यात नाहीत, जे राज्य सरकारच्या आवाक्यात आहेत, त्यांच्या अखत्यारीत आहेत, त्यातला मोठा प्रश्न आहे हा प्रदूषणाचा प्रश्न आहे.
अनेक कारखाने आहेत, अनेक फॅक्टरीज आहेत. गढूळ पाणी, नुसतं गढूळ पाणी नाही तर रसायन मिश्रित पाणी हे आपल्या पाण्यामध्ये सोडतायत. काय करायचं? दरवेळेला आपण आपलं बोलणं हे चांगलं आहे आणि करू आपण ते. जर सरकार हे प्रदूषण थांबवायला नालायक ठरणार असेल तर आम्ही समर्थ आहोत. हे कारखाने, प्रदूषण करणारे कारखाने आम्ही बंद पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद आमची आहे. पण ही सगळी कामं जर का आम्हालाच करायची असतील तर मग सरकार म्हणून काय दगडधोंडे बसवलेत? धोंडे तिकडे जे काय बसलेले आहेत ते करतात काय? शरद पवारांचा समाचार गोपीनाथजी तुम्ही घेतला, मीही घेणार आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांचा जो काय कारभार चाललेला आहे, पृथ्वीराज चव्हाणांना बाबा म्हणतात, पृथ्वीराज बाबा, भोंदू बाबा आहे. सगळ्यात भोंदू बाबा कोण असेल तर पृथ्वीराज बाबा आहे. आणि या बाबाचा कारभार कसा चाललेला आहे, यांच्यामध्ये जो वाद चाललेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये, त्याच्यामुळे असं झालेलं आहे की आधीच बाबा हळू आणि त्यात झालं गळू. ते सुद्धा राष्ट्रवादीचं रोज ठुसठुस आहे, कुठे झाले देव जाणे, पण बसता येत नाही, उठता येत नाही. हे ठुसठुसणारे गळू घेऊन फिरतायत. बाबा आणखीन हळू झालेला आहे. कारभार म्हणून शून्य. अरे असेल कारभार, काय म्हणून तुम्ही मतं मागायला येत आहे? कशासाठी मतं पाहिजे तुम्हाला? गेले 10 वर्ष तुम्ही या देशावरती, या राज्यावरती संपूर्णपणे वरवंटा फिरवून टाकलेला आहात. आणि शरद पवार जे आज म्हणतायत त्याचा एका वक्तव्याचा तुम्ही समाचार घेतलात त्या सत्यपालवरनं. आता आपण नरेंद्र मोदींचा चेहरा, नरेंद्र मोदींना पुढे केलेला पंतप्रधान म्हणून, होय ते पंतप्रधान होणारच, आम्ही त्यांना करणारच. पण मोदींचं नाव पुढे आल्यानंतर शरद पवार म्हणतायत की गुजरात मधला हिंसाचार आम्ही विसरू शकत नाही, गुजरात मधला हत्याकांड आम्ही विसरू शकत नाही. त्या शरद पवारांना मला सांगायचंय, तुमचीच स्मरणशक्ती तीव्र आहे असं समजू नका, आमची सुद्धा तेवढीच तीव्र आहे. आम्ही सुद्धा तुम्ही दिल्लीमध्ये केलेलं शिखांचं हत्याकांड विसरू शकत नाही, विसरणार नाही. आणि एवढंच नव्हे तर तुमच्या हाताला लागलेलं गोवारींचं रक्त सुद्धा आम्ही विसरलेलं नाही, ते सुद्धा आम्ही विसरू शकत नाही. हे गोवारींचं रक्त, गोवारींचे खून, तुम्ही मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये दिवसा ढवळ्या करणारे खुनी तुम्ही आम्हाला शिकवता हत्याकांड. हिंसाचार विसरणार नाही. अरे या हिंसाचाराचं तुम्ही पहिल्यांदा आम्हाला उत्तर द्या. काय त्या दोष होता गोवारींचा? न्याय हक्क एक तर तुम्हाला कोणी जनता तुमच्याकडे आली तर मागून सुद्धा तुम्ही न्याय हक्क त्यांचे देत नाहीत. आणि मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे आल्यानंतर पोलिसांच्या करवी तुम्ही त्यांचा खून करता. ही तुमची पद्धत, ही तुमची लोकशाही. कोणाकडे बोट दाखवतायत? खुनी म्हणून कोणाकडे बोट दाखवतात? एक बोट आमच्याकडे असेल तर बाकी अख्खा पंजाच्या पंजा तुमच्यामध्ये आहे, तुमच्याकडे वळतोय. आणि म्हणून स्वच्छ म्हणून कोणीच राहिलेलं नाही. कोणी कोणाकडे भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची हिंमत करू नये. आता निवडणुका आल्यानंतर यांचं जे काही चाललेलं आहे, एक एक कोतडीतनं एक एक गोष्टी काढतायत. अन्न सुरक्षा, 2 रुपयामध्ये तांदूळ, 2 रुपयामध्ये गहू, 2 रुपयामध्ये आणखीन काही. किती लोकांना खरोखर मिळते? बरं, धान्य तुम्ही स्वस्त करतात पण सिलेंडर किती महाग झाला. त्याला बाकी सगळं सोडून द्या, पण गेल्या वेळेची लोकसभेची निवडणूक आणि आत्ताची लोकसभेची निवडणूक, फक्त विनोदजी मला वाटतं आपण एवढं जरी काम केलं ना तरी खूप होईल. गेल्या वेळेला जेवढं सिलेंडरचे भाव होते ते भाव दाखवा, पेट्रोलचे भाव दाखवा, घासलेटचे भाव दाखवा. आणि ज्यांना अन्न सुरक्षेच्या माध्यमातून हे अन्न मिळतंय त्यांना विचारा, हे धान्य घेऊन तू जातोय, शिजवणार कसं का कच्चच खाणार? बरे, जे धान्य तुम्ही या लोकांना देतात तुमच्यापैकी कोणी घेतलंय का ते धान्य? मिळते का खरोखर धान्य? जे धान्य दुकानामधून मिळतं आहे ते सुद्धा धान्य कसं आहे? त्या धान्यामध्ये सुद्धा दगड, गोटे आणि भुसा आहे. एवढंच नाही तर भांडूपमध्ये घडलेली घटना आहे. धान्य घेऊन घरी आली माणसं आणि गव्हाच्या पिशवीत गोपीनाथजी त्यांनी हात घातला, हातात काय आलं माहिती? उंदराचं पिल्लू. काय रेडीमेड बिर्याणीचं पॅक देताय तुम्ही की जसंच्या तसं शिजवा आणि खा? उपासाचं वेगळं आणि बिन उपासाचं वेगळं. म्हणजे नालायकानं तुम्हाला लाज लज्जा शरम नाही? भुकेले म्हणून तुमच्या समोर येतात, हे काही भिकारी नाही आहेत. एक तर त्यांना तुम्ही फसवता आहात
आणि सडलेलं नासलेलं उंदराची पिल्ल असलेलं धान्य तुम्ही त्यांच्याकडे देत आहात. ही जनता काही दूधखुळी नाहीये. राहुल गांधीचे पोस्टर बघितले, त्यांची होर्डिंग बघितली, तोडे नाही जोडे, जोडेच मारले पाहिजेत है ना, दुसरी काय लायकी यांची, जोडेच मारले पाहिजेत. पण हे सगळे एका बाजूला आहे. पण आपण सगळे एकत्र आल्यानंतर यांचा जो पोटशूळ उठलेला आहे तो फार भयानक आहे. रामदासजी, तुम्ही आमच्या सोबत आलेला आहात. आमचं हिंदुत्व कसं आहे तुम्हाला कळलेलं आहे, म्हणून तुम्ही आमच्या सोबत आलेला आहात. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, कारण आमचं हिंदुत्व हे स्वच्छ आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, हे आमचं हिंदुत्व आहे. पण आज जो तो उठतोय, मग तो काँग्रेसवाला असेल, आणखीन कोणी असेल, हिंदूंना चिरडण्याची भाषा करतोय. खास करून मला तुम्हाला विचारायचंय, ज्या काही गोष्टी घडतात, एक काल परवाकडेच घडलेले, मी त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय दत्त हा 93 सालच्या बॉम्बस्फोटामधला एक गुन्हेगार, होय आता गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा, न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. गोपीनाथजी, तुम्ही त्यावेळेला उपमुख्यमंत्री होतात. संजय दत्त तुरुंगामध्ये होता, तुरुंगात नुसता सडत होता. त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं आणि मनोहर जोशींना सांगितलं होतं की अरे ह्या पोराला नुसता बदनाम करू नका, जर तो गुन्हेगार असेल तर एक तर त्याच्यावरती खटला चालवा, गुन्हे दाखल करा, आणि जर गुन्हेगार असेल तर फासावर लटकवा, पण विनाकारण त्याची बदनामी करून त्याला आयुष्यातून उठवू नका. ही शिवसेना प्रमुखांची भूमिका होती. आणि मग त्याच्यावरती खटला दाखल झाला, पण मला वाटतं तो जामिनावर सुटला. जामिनावर सुटल्यानंतर मग त्याचे पिक्चर्स आले, संपूर्ण कारकीर्द त्याची उभी राहिली. कित्येक वर्षानंतर त्या खटल्याचा निकाल लागला आणि संजय दत्तला शिक्षा झाली. संजय दत्त तुरुंगामध्ये पाठवायला सांगितलं न्यायालयाने. तुरुंगात किती जातोय आणि बाहेर किती येते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पॅरोलवरती बाहेर जातो काय, घंटा वाजून येतो काय, जणू काय देवळात जातो, घंटा वाजवतो आणि बाहेर येतो असेल. अनेक जे कायदे पंडित आहेत ते म्हणतात की तो कैद्याचा अधिकार आहे, असेल, असू शकतो. पण कैद्याचा अधिकार जर संजय दत्तला मिळत असेल तर कर्नल पुरोहितला का मिळत नाही, प्रज्ञा ठाकूरला का मिळत नाही? गेले 5 वर्ष 7 वर्ष तुम्ही चढवून टाकता ती प्रज्ञा सिंग ठाकूर साध्वी असेल साध्वी नसेल, पण एक महिला आहे. जर तुमच्याकडे पुरावे असतील तर गुन्हा दाखल करा, आणि जर गुन्हेगार ठरली तर कोणी असलं तर देशद्रोही आहे, फासावर लटकवा. पण संजय दत्त बाहेर येतोय, घरी राहतोय, दिवाळी घरी, नाताळ घरी, सगळं घरी. आणि कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, त्यांच्याबरोबर आणखीन एक जण, अजूनही गुन्हा दाखल होत नाही, केस चालवली जात नाही, जामिनावरती बाहेर येत नाहीत. एवढंच नव्हे तर कर्नल पुरोहितांचा जो छळ आतमध्ये केलेला आहे तो छळ फार भयानक आहे. सीमेवरती काश्मीरमध्ये आपल्या हिंदुस्थानसाठी लढणारा एक लढवय्या सैनिक म्हणून त्याची ख्याती आहे. अतिरेक्यांबरोबर लढणारा हा सैनिक आहे, आणि अतिरेक्यांबरोबर लढताना जखमी झालेला हा सैनिक आहे. त्याला तुम्ही बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्याखाली अटक करून ठेवता आहात. अजूनही केस सुरू होत नाही. पण मला जी माहिती मिळेल ती एवढी भयानक आहे, इथे त्याला लढताना जखम झाली होती, तोच गुडघा तुरुंगामध्ये पुन्हा पुन्हा फोडून त्याच्याकडनं कबुली जबाब घेण्याचा प्रयत्न केला गेला. काय गुन्हा आहे त्याचा? देशासाठी लढणं हा गुन्हा आहे. आणि तुमच्याकडे पुरावे असतील तर किती वर्ष तुम्ही ते झाकून ठेवणार आहात? काय इमूचं अंड आहे, उबवत बसलात, अजून पिल्लूच बाहेर येत नाही. अरे असतील पुरावे, असतील त्यांच्याकडे तुमच्याकडे पुरावे असतील तर केस चालवा आणि लटकून टाका ना फासावर. का तुम्ही वाट बघतात? पण प्रकरण एवढ्यावरती थांबत नाहीये. प्रत्येक वेळेला हिंदूंचा कोणी असेल, धर्मगुरू असेल, संत असेल, त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगात चढवण्याचं काम हे काँग्रेस सरकार करतंय. जयेंद्र सरस्वतींना सुद्धा 9 वर्ष तुरुंगामध्ये नसले तरी केसच्या त्या संपूर्ण शुक्लकाष्ट मागे लागून त्यांना चढवून टाकलेलं आहे. आणि आता गेल्या महिन्यात जे घडलं, असं घडू शकत नाही, कारण तसा ह्या देशातला हिंदू काय मेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही. हिंदू सुद्धा जागा आहे. मर्यादेच्या बाहेर हिंदू सुद्धा स्वतःवरती अन्याय सहन करणार नाही, करून देणार नाही. पण त्या असीमानंदांना जे पकडून ठेवलेलं आहे
किती वर्ष झाली त्यांना सुद्धा पकडून? किती वर्ष झाली? काय त्यांचा कबुली जबाब घेतला नाही तुम्ही? स्टेटमेंट घेतलं नाही तुम्ही? गुन्हा दाखल अजून करत नाही तुम्ही? पण इतर ठिकाणी मला माहित नाही, पोलिसांनी मला सांगावं की तुरुंगात जे कोणी असतात त्यांना भेटण्याची परवानगी, कुटुंबियांना भेटण्याची परवानगी सुद्धा तुम्हाला वरपासून खालपर्यंत सगळ्यांची अनुमती घेतल्याशिवाय मिळत नाही, आणि ती सुद्धा मिळते ती काही मिनिटाची मिळते. आणि या असीमानंदाची मुलाखत एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 4 वेळा परदेशातला एक नियतकालिकाचा त्यांचा तो वार्ताहर येऊन घेतो आणि ती प्रसिद्ध केली जाते आणि त्याच्यावर बोभाटा केला जातो. काय त्याच्यामध्ये त्या मुलाखतीमध्ये? RSSचे जे सरसंघचालक आहेत मोहनजी भागवत, त्यांना कसं अडकवता येईल ते त्याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केला. हे मान्य आहे तुम्हाला? आज सगळ्यांना माहिती आहे की आपली शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपाई वगैरे सगळ्यांची सत्ता येते, महायुतीची सत्ता येते आहे. हिंदुत्वाचा मोठा एक आधारस्तंभ RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. एकदा का त्यांचा मोरक्या जो आहे सरसंघचालक, त्यांना जर का बदनाम केलं तर या देशातलं हिंदुत्व कोलमडून जाईल. हे हिंदुत्व एवढं तकलादू नाहीये, अजिबात नाहीये. पण सगळ्यात आश्चर्य वाटतं ते सुशील कुमार शिंदेचं वाटतं. ही मुलाखत आल्यानंतर देशाचे जबाबदार गृहमंत्री तुमच्या ताब्यामध्ये जो आरोपी आहे, एकतर परदेशातल्या नियतकालिकाचा वार्ताहर तशी मुलाखत घेतो आहे, ती प्रसिद्ध होते आहे, आणि ती प्रसिद्ध झाल्यानंतर सुशील कुमार शिंदे सांगतात कदाचित त्याच्यात तथ्य असू शकेल. मग तुमची व्यवस्था काय झक मारते? आतापर्यंत त्याचा कबुली जबाब घेता नाही आला तुम्हाला? केस चालवता नाही आली तुम्हाला? हा सगळा जो विचार आहे, हा विचार सुद्धा करणं फार महत्वाचं आहे. गोपीनाथजी, तुम्ही बोललात ते बरोबर आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी निवडणुकीच्या तोंडावरती आणखीन काही सोंग उभी करतील, मतं फोडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही विचार केला पाहिजे, जर का आपलं मत फुटलं आणि दुर्दैवाने येणार नाही, पण दुर्दैवाने पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर या देशामध्ये हिंदूंना जगणं फार कठीण होणार आहे. हा विचार करा आणि मग मतदान करा. ज्याला कोणाला द्यायचं त्याला तुम्ही मत द्या, कोणालाही मत द्या. आहे कोण तुमच्या बाजूने उभा राहणार? कोण आहे? जी तळमळ आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहोत. कुठे पंतप्रधान म्हणून, कुठे राज्यकारभार त्यांचा? शेवटचं भाषण त्यांनी परवा केलं, सुटलो. आता माझं झालं, 10 वर्ष मी भोगून घेतलं, आता खड्ड्यात जाईना का देश? मला काय करायचंय? पण आपला देश हा काँग्रेसचा देश, काँग्रेस ही देशाची ओळख होऊ शकत नाही. देशाचा कारभार कसा पाहिजे? मी बीडच्या सभेत सुद्धा बोललो होतो की पूर्वी जे काँग्रेसचे नेते होते, काय दिग्गज नेते होते, विचारवंत नेते होते. काँग्रेसचे असले तरी त्यांचे विचार ऐकल्यानंतर समोर त्यावेळेला जी लोक होती ती सांगायची की एखादा काँग्रेसचा नेता समोर आल्यानंतर आदराने मान झुकायची की केवढा मोठा नेता आहे हा. एक जमाना असा होता की लाल बहादूर शास्त्री आपल्या देशाचे पंतप्रधान होते. जय जवान जय किसान ही मूर्ती एवढीशी होती, पण काम केवढं मोठं केलं होतं त्यांनी. पण त्या लाल बहादूर शास्त्रींबद्दल जे सांगितलं जातं, हिंदुस्थानचा पंतप्रधान, पण बँकेमध्ये खातं उघडायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते, बँकेत खातं नव्हतं त्यांचं. संपूर्ण माझं जे काही आयुष्य आहे देशासाठी मी वाहून टाकलेलं आहे. कुठे लाल बहादूर शास्त्री ज्यांचं बँकेमध्ये सुद्धा खातं नव्हतं, आणि आज आपल्या देशाचा पंतप्रधान, बँकेचा गव्हर्नर देशाचा पंतप्रधान झाला. केवढं मोठं काम, केवढी मोठी प्रगती. प्रगती त्यांची झाली, देशाची कुठे झाली? हे असा सगळा हा कारभार, हा आपल्या उरावरचा, तुम्हाला पाहिजे असेल न्या पुढे. पण मला वाटत नाही इकडे जो कोणी जमलेला आहे त्याला एकाला तरी हा कारभार पसंत आहे. तुम्हाला पसंत? आणि जे कोणी गद्दार असतील त्या गद्दारांबद्दल मला बोलण्याची गरज सुद्धा नाही, कारण त्यांची ती लायकी नाही, त्यांची किंमत सुद्धा नाही तेवढी. सोडून द्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं सुद्धा नाही. मुद्दामून मी या सगळ्या गोष्टी, आणखीन अनेक गोष्टी आहेत, पण या सगळ्या घटना मी तुमच्या समोर ठेवतोय, एक 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 करत एवढ्यासाठी ठेवतोय. होय, अगदी रामदास आठवले आणि महादेवराव तुमच्या समोर, राजू शेट्टी असते तरी त्यांच्या समोर मी या ठेवले असते. हे आमचं हिंदुत्व आहे, हे असं आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे मुसलमानांचा द्वेष करणं, हा हे आमचं हिंदुत्व नाही. आणि जर आम्ही मुसलमानांचा द्वेष करत असतो तर मी शिवसेनेच्या खासदारांना त्या अजमेर शरीफच्या दिवाण साहेबांचा सत्कार करायला पाठवलं नसतं. कारण एक तो माणूस
त्यांनी पाकिस्तानचा पंतप्रधान जेव्हा त्या दर्गामध्ये आला त्यांनी सांगितलं मी याच्या समोर येणार नाही, त्याचं स्वागत मी करणार नाही. जो माझ्या मातृभूमीचा दुश्मन आहे त्याचं स्वागत करणं माझ्या इस्लाम धर्मात बसत नाही. हे असे मुसलमान असले तरी आमचे भाऊ आहेत. हे आमचं हिंदुत्व आहे. याच्यामध्ये जात्यंध कोण आहे, धर्मांध कोण आहे? आमची ही सर धोपट सरळ एकदम वाट सरळ आहे. जमलं तर सोबत या, नाहीतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमच्या वाटेने जा, तुमचं नशीब आणि तुम्ही. म्हणून आता सुद्धा कोणाचं नाव घेतलं, हे तिकडे जाऊन भेटले, ते तिकडे जाऊन भेटले, जा ना. अरे तुमच्या नशिबामध्येच नाही तर त्याला आम्ही काय करू शकतो? जा. बुडत्या बोटीत बुडायला जायचं असेल तर अवश्य जा. आणखीन कोणाला जायचं त्यांनी जा. ह्याचं कारण शिवसैनिकांनी मोठी केलेली माणसं जरी निघून गेले तरी त्यांना मोठे करणारे शिवसैनिक माझ्या सोबत आहे. माझं फार मोठं भांडवल आहे. हे माझं फार मोठं भांडवल आहे. आणि ही जी काय शिवसेना प्रमुखांनी पुण्याही माझ्या मागे उभी करून दिलेली आहे, त्या शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाची ताकद काय असते ती मी या लोकसभेमध्ये आणि पुढच्या विधानसभेमध्ये सगळ्यांना दाखवून देणार आहे. ही माझ्या शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाची ताकद आहे. हिंमत असेल तर लढायला या. आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतोय, उमेदवार ज्या वेळेला जाहीर करायचं त्यावेळेला मी जाहीर करणार. पण आता याच्या पुढे मी सांगितलेले की शिवसेनेतली लोकशाही मी बंद करून टाकलेली आहे. पूर्णपणे विचार करून मी निर्णय घेणार. संपूर्ण महाराष्ट्रभर घेणार. तुम्हाला मान्य राहणार आहे की नाही मला सांगा. तुम्ही मान्य असेल तर हो सांगा, नसेल तर नाही सांगा. कारण जो निर्णय घेईन तो तुमच्या राज्याचा आणि देशाचा हिताचाच घेईन. तुम्ही जो मला विश्वास देता, जे मला प्रेम देत आहात, त्या विश्वासाला आणि प्रेमाला तडा तर सोडाच, पण चरोटा सुद्धा जाऊ देणार नाही. शिवसेना प्रमुखांच्या चरणी मी शपथ घेऊन तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे. आणि म्हणून निवडणूक जवळ आलेली आहे. सोंगा नाचायला लागतील. या सोंगा ढोंगाना भुलायचं नाही, थापांना बळी पडायचं नाही. आपल्या हातामध्ये भगवा आहे, पिवळा आहे, निळा आहे. हा महायुतीचा मजबूत झेंडा वज्रमुठीमध्ये धरल्यानंतर बाकीची जी काही कोलेकुई असतील त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. एक चांगलं स्वच्छ राज्य आणि अर्थातच आपले खासदार निवडून आल्यानंतर आपला देश, हा देश आपण असा उभा करू की परदेशामध्ये आता जे काही सगळं चाललेलं आहे की आज हिंदुस्थान दिवसागणिक खाली 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 जात चाललेला आहे. हा महाराष्ट्र बिहारच्या पाठी जात चाललेला आहे. हा महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने मी नंबर 1 चं राज्य करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही सुद्धा मी शपथ घेतलेली आहे. आणि त्या वाटचालीसाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि समर्थ साथ ही अपेक्षित धरून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.